नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली. ग्लोबल क्यूज बऱ्यापैकी मिक्स होते, पण कालच्या पद्धतीनं क्लोजिंगला रिकव्हरी आलेली आणि एक चांगलं क्लोजिंग 25,200च्या आसपासचं जे आपल्याला मिळालेलं. आज ओपनिंगच 25,250च्या वर झालं, जो एक महत्त्वपूर्ण रेजिस्टन्स आहे 25,250 300 आपण कालही व्हिडिओमध्ये बघितलं. ऑलमोस्ट एक्झॅक्ट त्या रेंजच्या आसपासच आपण ओपनिंगला होतो सकाळच्या सत्रामध्ये, पण 25,300च्या वरती मेंटेन नाही राहू शकलं. त्यामुळं मिड सेशनमध्ये दुपारी 11-12 नंतरनं थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं. क्लोजिंगपर्यंत 2 वाजेपर्यंत प्रॉफिट बुकिंग राहिलं आणि 2 नंतरनं परत पुन्हा एक चांगली रिकव्हरी आली आणि निफ्टीनं 25,300 रेजिस्टन्स फर्म क्रॉस करून 25,300च्या वरती चांगला क्लोज दिला. 167 पॉईंटची रॅली निफ्टीने केली. सेन्सेक्स जवळपास 500 पॉईंट, बँक निफ्टी जवळपास 400 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झाला. दुपारच्या सत्रामध्ये 2 नंतरनं क्लोजिंगला चांगली रिकव्हरी आली, जी एक महत्त्वपूर्ण आणि एक डिसायसिव्ह मुवमेंट ठरते की एक टप्पा रेजिस्टन्सचा जो सकाळी आपल्याला 25,250 300 सकाळी आपण क्रॉस करू शकलो नाही सक्षमरित्या, पण क्लोजिंगला ज्या पद्धतीनं बंद दिला आहे, मला वाटतं उद्या पण थोडंसं त्यामुळे फर्दर हायर लेवल्सला आपण जाऊ शकतो. जर ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह राहिले तर आपण ओपनिंग निश्चित 25,400 ते 500च्या आसपास आपण करू शकतो. एक पॉझिटिव्ह बायसमध्ये ट्रेड करू शकतो. त्यामुळे एक चांगली रिकव्हरी आज मार्केटनं करण्याचा अटेम्प्ट केला आहे. व्हॉलॅटिलिटी इंडेक्स विक्स पण ड्रॉप झाला आहे, त्याचाही फायदा मार्केटला झाला. त्यामुळे सुद्धा मार्केटमध्ये जे आहे ते अपवर्ड मोमेंटम आलं आहे. पण बजेट आहे रविवारी 1 तारखेला मार्केट पण सुरू आहे, त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये चॉपी ट्रेड राहू शकतो. अप अँड डाऊन स्विंग्स आणि व्हॉलॅटिलिटी 1 तारखेपर्यंत निश्चित राहू शकते उद्या आणि परवाच्या सेशनमध्ये. मग उद्याच्या सेशनला ट्रेड करायचं असेल तर निफ्टी 25,250 300 लोअर लेवलला स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 25,250 आणि 300 हे 2 सपोर्ट निफ्टीसाठी मेजर आहेत. 25,250च्या खाली गेलं तर फर्दर थोडंसं आणखी खाली येऊ शकतं 25,200पर्यंत किंवा एव्हा नाही त्याच्याही खाली. हायर लेवलला 25,450 आणि 500 हे एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे. 25,500च्या आसपास स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे, तिथं कदाचित प्रॉफिट बुकिंग येऊ शकते, कारण FIs कंटिन्यूस विकत आहेत. FIची काल 2,000 करोडची विक्री राहिली. DISने समोर 7,700 करोडचं बाय केलं आहे, पण FIच्या विक्रीमुळे कालसुद्धा मार्केटमध्ये चॉपीनेस बघायला मिळाला आणि आजही मला वाटते निश्चित FIची विक्री असेल. त्यामुळे 25,450 500 एक अडथळा आहे, जिथं मला वाटतं FIची विक्री होऊ शकते, थोडंसं खाली येऊ शकतं. 25,250 300 सपोर्ट आहे, जिथं एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी आहे. पण 25,250च्या खाली आलं तर फर्दर अजून थोडीशी घसरण येऊ शकते असं टेक्निकली दिसते. बँक निफ्टीमध्ये बघायचं असेल तर 59,500च्या अबाव मेंटेन आहे, तोपर्यंत 60,000पर्यंत जाण्याची चान्सेस बँक निफ्टीमध्ये. 60,000 नेक्स्ट रेजिस्टन्स आहे. 59,800 ते 60,000 या रेंजपर्यंत बँक निफ्टी जाईल. 59,500च्या खाली आला तर 59,200 पहिला सपोर्ट आहे. 59,200 ब्रेक केला तर 59,000पर्यंत बँक निफ्टी खाली येऊ शकते. या लेवल्सनुसार तुम्ही उद्या बँक निफ्टीमध्ये सुद्धा काम करू शकता, पण थोडंसं हायर लेवलला प्रॉफिट बुकिंगची अपेक्षा FIs करून लोअर लेवलला बाईंग होऊ शकतं. त्यामुळे एक चॉपी ट्रेड उद्या बघायला मिळेल असं मला वाटतं, कारण बजेट आहे 1 तारखेला, त्यामुळे थोडासा व्हॉलॅटिलिटी वाढण्याची शक्यता आहे. आज NSEमध्ये 2,254 शेअर्स वाढले, त्या बाजूला 663 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 32 शेअर्स वाढले, त्या बाजूला 18 शेअरमध्ये पडझड. वाढणारे शेअर्सची संख्या NSEमध्ये निफ्टीमध्ये जास्त आहे. सेक्टर इंडिसाइजेसमध्ये सुद्धा आज एनर्जी सेक्टर चांगलं 4% पॉझिटिव्ह राहिलं. त्यापाठोपाठ रियाल्टी, पब्लिक सेक्टर एंटरप्राइजेस, ऑटो, मेटल, IT आणि बँक्स या सगळ्या सेक्टरवर चांगल्या बऱ्यापैकी पॉझिटिव्ह बायसने काम झालं. फार्मा आणि FMCG सेक्टरवर किरकोळ दबाव बघायला मिळाला आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घेतला तर युरोपियन मार्केट्स दबाव आहे. प्रॉफिट बुकिंग दिसते 0.5% मायनस आहेत. सगळे युरोपियन मार्केट जवळपास 0.5% मायनस आहेत. डाव फ्युचर फ्लॅट आहे, 60 पॉईंट पॉझिटिव्ह आहे. पण ओव्हरऑल डावजन्समध्ये थोडंसं बँकिंग रिझल्ट्स तिकडे खराब आले, त्यामुळे दबाव आहे. बघणं गरजेचं की US मार्केट कशा पद्धतीने बिहेव करेल, म्हणून जिओपॉलिटिकल टेन्शन्स अजून कंटिन्यू आहेत. पण जर ग्लोबल क्यूज पॉझिटिव्ह राहिले तर आपण उद्या पॉझिटिव्ह ओपनिंग करू शकतो, पण हायर लेवलला एक प्रॉफिट बुकिंगची अपेक्षा आहे. तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते. माझ्याकडे ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझ्याकडे जास्तीत लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.